कारण नसताना हा कोलाहल कसला चाललाय? प्रणाम महाराज. कचदेवांच्या परिवाराबरोबर आलेला एक संन्यासी उन्मत्त झाला. त्याने यज्ञमंडपाला आग लावण्याचा प्रयत्न केला आणि पशुमंडळातले पिंजरे तोडून सगळी जंगली जनावरं मोकळी सोडून दिली. महाराज, महत्प्रयासानं आम्ही त्या जनावरांना पिंजऱ्यात कोंडलंय आणि त्या संन्यासाला देखील जेरबंद केलं. तरी त्या संन्यासाचा उन्माद कमी झालेला नाही. महाराजांची भेट हवी, महाराजांची भेट हवी असं तो सारखा ओरडतोय. आपण सांगाल तर आम्ही त्याला बाहेरच अडवून ठेवू, अन्यथा हो हो, बाहेरच अडवा त्याला, आत येऊ देऊ नका. नाही नाही, काही झालं तरी तो माझा अतिथी आहे. जा त्याला घेऊन या. अगं, अंगावर टिपण टाकून आलेले वाघ आणि सिंह देखील मी नुसत्या मनगटानं मागे रेटलेत ग. आणि हा तर एक यक्कष्टीत तूच काय या प्रतिष्ठानचा सम्राट? हा तर होय, मीच. या जगातल्या साऱ्या सम्राटांना आणि सम्राज्ञींना हातपाय तोडून, डोळे फोडून आणि अंगाची कातडी सोडून ठार मारलं पाहिजे. मी हा उद्योग करणार आहे. राजमुकुटात किडे पडलेले असतात, यांना ठाऊक नाही अजून. पिंजऱ्यात ती जनावरं कोणी कोंडली आहेत? तूच? होय, मीच. याचा जबाब तुला द्यावा लागेल. मनातल्या साऱ्या वाघांनी, सिंहांनी आणि लांडग्यांनी सांगितलंय मला, केव्हा सांगून ठेवलंय. अरे, माणसाच्या शरीराची चिरफाडे लांडगे कशी करतात तुला ठाऊक नाही रे. मला माहितीये, मी तुला बजावून ठेवतो. या लांडग्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. आपल्या अकराळ विक्राळ पिवळे धमक दात दाखवते लांडगे जेव्हा हसायला लागतील ना, तेव्हा समजेल तुला. अरे, तुझं हास्य बघूनच मरशील तू. तू असं? ही कोण आहे? ही नसते लांडगे सोडले माझ्या अंगावरची. ती माझी दासी आहे. खोटा साप, खोटाही दासी नाही. माझा सर्वनाश करण्याकरता हिमालयातील लक्षांनी निर्माण केलेला एक भयंकर सापळा आहे. मी त्यासाठी नादाट करून मागे हो. नाही, मी मागे होणार नाही. या सापळ्याचा चुरवडा करेन तेव्हाच मी कुणाचं ऐकणार नाहीये. संन्यासी, मागे हो. आचार्य, एक पाऊल पुढे टाकलंस तरी मला ते आवडायचं नाही. आचार्य, सापळा मला धरतोय, मला तोडणार आहे. आचार्य, तोडणार आहे मला. संन्यासी, शांत हो. आचार्य, मी तुझ्या जवळ आहे. अजून तुला भीती वाटते? नाही आचार्य, आता नाही वाटत आहे. शांत. शर्मिष्ठे, तुझ्या दुर्दैवाची वार्ता मला समजली. तुझं हे दास्य पाहून मला किती दुःख होतंय हे तू जाणतेस. त्या संबंधात देवयानीशी बोलेन मी. देवयानीशी या संबंधात बोलण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, देवयानीला आवडलं नाही तरीही मी तिच्याशी बोलेन. पण आता तू इथून जावंस हे बरं. त्याशिवाय या संन्याशाचा क्षोभ कमी होणार नाही. शर्मिष्ठे, तुला इथे थांबण्याचं कारण नाही. बाहेर जा आणि माझ्या आज्ञेची प्रतीक्षा कर. संन्यासी, शांत हो. आचार्य, माझ्यातून काहीतरी अपराध घडलाय असं वाटतं मला. आचार्य, मला क्षमा करा. आचार्य, मला क्षमा करा. रक्षका, या माणसानं पुन्हा काही अचरटपणा केला तर त्याला रक्त फुटेपर्यंत फोडून काढा आणि नगराच्या हद्दी बाहेर फेकून द्या, निवडुंगाच्या फडावर. नका, मला अशी शिक्षा करू नका. आचार्य, मी तुम्हाला शरण आहे. आचार्य, मी शरण आहे. शांत हो संन्यासी. आचार्य, शांत हो. संन्यासी, मी आहे तोपर्यंत कोणी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. शांत. प्रतिष्ठानात राज्य आमचं आहे. प्रतिष्ठानात तुमचं राज्य असेल, पण या प्रतिष्ठानासकट साऱ्या पृथ्वी तलावर त्या परमेश्वराचं राज्य आहे. आणि ते एकच राज्य माझ्या यतिमनाला मान्य आहे. यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला. यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला. यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला. आदि
अंत जासन से आदि अंत जासन से त्या सनातनाला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास बंधन भय नाही त्यास बंधन भय नाही त्यास गगनधरा जानिवास बंधन भय नाही त्यास समीर करील काय नमन समीर करील काय नमन सधन सागराला सधन सागराला यती मन मम मानित त्या एकल्या रूपाला यती मन मम मानित त्या यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला 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 यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या नृपाला 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 गगन धरा जानिवास गगन धरा गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास गगनधरा जानिवास
जानिवास गगनधरा जानिवास बंध न भय नाही त्यास बंध न भय नाही त्यास बंधन भय नाही त्यास बंधन भय नाही त्यास बंधन भय नाही त्यास गगनधरा जानिवास बंधन भय नाही त्यास समीर करील काय नमन समीर करील काय नमन समीर करील काय नमन समीर करील काय नमन समीर करील समीर करील काय नमन समीर करील काय नमन समीर करील काय नमन सधन सागराला सधन सागराला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला अंतजास नसे आदि अंतजास नसे आदि अंतजास नसे आदि अंत आदि अंत जासन से आदि अंत जासन से आदि अंत जासन से त्या सनातनाला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला यती मन मम मानित त्या यती मन मम मानित त्या यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला. देवी देवी संन्यासाच्या वतीनं मी सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा असा प्रकार घडणार नाही असं आश्वासनही देतो. ठीक आहे, घेऊन जा त्याला आश्रमात. थांबा, का? आचार्य, हा संन्यासी कुठे भेटला आपल्याला? हिमालयातील एका दरीमध्ये. मी माझ्या परिवारासह हिमालयातून भ्रमण करत असताना एका दरीमध्ये हा भ्रमिष्ठ स्थितीत फिरताना पाहिला. त्याला मी माझ्याबरोबर घेतला, त्याच्यावर उपचार केले. आता पुष्कळ सुधारलाय तो, पण अधूनमधून उन्मत्त होतो तो असा. आचार्य, तो यापुढे इथेच राहील. का? कारण हा संन्यासी म्हणजे बालवयात घरातून बाहेर पडलेला माझा थोरला भाऊ यती आहे. तोच असला पाहिजे. नव्हे नव्हे, तोच आहे तो. तुमचा भाऊ? होय, अश्वमेधाच्या स्वारीत एकदा मला भेटला होता. घरी परत यायलाही तयार झाला होता, पण पुन्हा त्याचा विचार फिरला आणि तो दूर रानावनात कुठेतरी निघून गेला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही, खात्री आहे माझी. यती, यती, मी तुझा भाऊ ययाती तुला हाक मारतोय. तुला काहीच आठवत नाहीये का? काहीच आठवत नाही या वाड्याबद्दल? यती? माझं नाव यती आहे? होय. आठवत आहे, पुसट साहस होत आहे. मी एका राजवाड्यात राहत होतो. एका मोठ्या मानामध्ये उंच उंच समया जळत होत्या. हत्तीवर रुपेरी अंबाऱ्या होत्या. दूरवर कुठेतरी रत्नाचं नक्षीकाम केलेलं एक सिंहासन होतं कुठेतरी. आठवत आहे, आठवत. एक उग्र संतापी पुरुष होता. कोण होता कुणास ठाव. तो त्या सिंहासनावर बसत असे. मला फार फार भीती वाटायची त्याची. फार भीती वाटायची त्याची. मी देवघरात बसून प्रार्थना करत असायचो सारखी. प्रार्थना. मला एक लहान भाऊ होता. लहान. त्याचं नाव ययाती. ययाती त्याचं नाव, ययाती. न्या त्याला इथून. भाऊ, ढोंगी, कपटी, भामटा. नाही नाही, भामटा नाही, ढोंगी नाही. तो यती आहे, तो यती आहे. आणि कचदेव, प्रतिष्ठानच्या राजसिंहासनावर पहिला अधिकार त्याचा आहे. त्याच्यासाठी मी माझं राजसिंहासन सोडून द्यायला तयार आहे.
प्रतिष्ठानचं सिंहासन महाराज तुमच्या एकट्याच्या मालकीचं नाही. ज्या दिवशी मी आपली पट्टराणी झाले त्याच दिवशी त्याच्यावर माझाही अधिकार प्रस्थापित झालाय. आपण सिंहासन सोडू शकता, दुसऱ्याला देऊ शकत नाही माझ्या संमतीशिवाय. अरे पण मी तो तुमचा भाऊ आहे हेही मला मान्य नाही. संन्याशाचा वेश चढवणारा तो एक कपटी ठक आहे. नाही. भ्रमिष्ठा तो नाही, तुम्ही आहात. मद्याच्या नशेत तुम्ही बरळता आहात. दारूच्या पेल्यात आणि वेश्यांच्या विळख्यात ज्यानं स्वतःला बुडवून घेतलंय अशा नालायक माणसाचे शब्द खरे मानायला साऱ्या जगाचा अजून कुंटणखाना किंवा मद्यालय झालेलं नाही. देवयानी, किती कठोर शब्दात बोलतेस. जे वाटतंय तेच बोलतीये. मी प्रतिष्ठानची सम्राज्ञी आहे, तपोवनातली जोगीण नव्हे. नहुषाचं सिंहासन जंगलातून उगवलेल्या गोसावड्यांसाठी नव्हे हे साऱ्या जगाला समजायला हवं. जा द्वारपाल, या पुढे इथं थांबलात तर तुम्हाला शासन करीन मी. घेऊन जा त्याला. संन्यासी, मी तुला आश्रमात येऊन भेटतो. शांत हो, शांत. जा, सावकाश. आचार्य, आचार्य तो यती आहे, तो यती आहे. ययाती महाराज, तुम्ही कष्टी होण्याचं कारणच नाही. तो संन्यासी तुमचा भाऊ आहे अथवा नाही हा प्रश्नच आता निर्माण होत नाही. नावागावाचा त्याग केलेला तो एक संन्यासी आहे आणि संसारात माघारी फिरण्याचे त्याचे मार्ग त्याने उद्ध्वस्त केले. त्याला आता सांभाळून पुढे न्यायचे, मागे नाही. त्याला पुन्हा संसाराच्या दरवाजाकडे नेणं म्हणजे त्याची व्याधी पराकोटीला पोचवणे, त्याचा नाश करणे. ययाती महाराज, तो माझ्या ताब्यात आहे. मी असं कधीही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तो आज कोणाचाही कोणीही नाही. त्याला त्याच्या मार्गानं निर्वेदपणानं जाऊ द्या. आपल्या आज्ञेबाहेर नाहीये मी. ठीक आहे, मी आश्रमात जातो. काही काळ मला त्या संन्यासाबरोबर राहायला हवं. थांबा कचदेव, मीही तुमच्या बरोबर येते. यज्ञाचा प्रसाद घेऊन बाबांकडे दूत रवाना करायचेत आणि अधहरीहूनही निरोप द्यायचा आहे. मद्याच्या नशेत बरळणारा, वेश्यांच्या विळख्यात स्वतःला बुडवून घेणारा भ्रमिष्ठ नालायक. अरे कशाला जगतोय मी, कशाला जगतोय? अरे या माणसांच्या वारुळी समूहात तू होतास उत्तुंग पर्वत विंध्याचलासारखा, आकाशात मनगट उभारून सूर्याचा मार्ग अडवणारा, पृथ्वीचा भार सांभाळून शेषाला विश्रांती देणारा, अमरावतीच्या दारावर धडका देऊन इंद्रालाही भयभीत करणारा. आणि आज काय झालं शेवटी? नुसता किडा, नुसता किडा. शरीर भोगाच्या किळसवाण्या दलदलीत रुतलेला, 100 माद्यांचा अमंगळ सहवास भोगणारा, काळाचं वज्र अंगावर पडत नाही अजून म्हणून केवळ जिवंत असलेला. अरे बाप म्हणून नहुषाचं नाव लावणाऱ्या माणसा काय अवस्था झाली आज ही तुझी. जनावर होण्याच्या प्रतिज्ञेनं माणसांच्या वारुळी समूहातून बाहेर पडलास खरा, पण शेवटी झालास काय झालास तर नुसता किडा, नुसता किडा. ताई सहन होते, मला ताई सहन होते. शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, मला तुझा स्वर हवाय. पराभवाच्या या हिरव्या अचेतन विषारी पाणवनस्पतींनी भरलेल्या दलदलीत रुतलेल्या एका कीटकाला शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, या क्षणी तुझ्या स्वरांचा आधार हवाय. शर्मिष्ठे, मला तुझा स्वर हवाय, तुझा स्वर हवाय.
दिवस मावळू लागला. कचदेव अजूनही आलेले नाहीत. ते येणारच नाहीत का? सूर्यास्ता अगोदर मला उपवनात भेटा म्हणून मी निरोप पाठवला होता, पण अजूनही ते आलेले नाहीत. की माझं बोलणं वाऱ्यावरच फिरून गेलं. मला म्हणाले होते, तू हाक मारलीस तर पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुझ्याकडे धावत येईल. सारं खोटं. इथं हाकेच्या अंतरावर असतानाही त्यांना देवयानीला कधी भेटता आलेलं नाही. भेटले ते फक्त प्रतिष्ठानच्या पट्टराणीला, ययाती महाराजांच्या पत्नीला. का त्यांना माझी भीती वाटते? साधुत्वाच्या कितीही कपन्या अंगावर चढवल्या तरी माणसाचं मन काही पृथ्वीच्या पलीकडे जात नाही. राणीच्या ऐश्वर्यशाली जीवनात मी रमलीये हे पाहून त्यांच्या मनात कदाचित यावं कचदेव. सूर्याच्या प्रखर उजेडात माझ्यासमोर उभं राहण्याचा आपल्याला संकोच वाटला का? देवी, कुठल्याही संकोचांना माझ्या आयुष्यात किंवा अंतःकरणात आता जागाच उरलेली नाही. क्षमा कर देवयानी. त्या संन्याशाच्या सांत्वनात गुंतल्यामुळे मला इथे यायला थोडा उशीर झाला. म्हणजे देवयानीपेक्षा यक्कश्चित संन्याशाचं कौतुक आपल्याला अधिक वाटतं? तो आजारी आहे आणि देवयानी आजारी असल्याची वार्ता मला अद्याप कोणी दिलेली नाही. बरोबर आहे. आपण परोपकाराचा विरोध घेतलेले संत. माणसा आजारी पडल्याशिवाय किंवा मरायला टेकल्याशिवाय आपण भेटणार नाही त्यांना. इथं बोलवल्याबद्दल आपणच मला क्षमा करायला हवी, कारण मी आजारीही नाही आणि मरायलाही टेकलेली नाही. अगदी सहज बोलावलं मी आपल्याला. अतिशय आनंदाची वार्ता आहे. हा पेशा स्वीकारल्यापासून शरीरानं अथवा मनानं निकोप असलेल्या माणसांची भेट होणं फार दुर्मिळ होत चाललंय. देवी, देवी तुला एक विचारू? विचारा की. तू सुखात आहेस ना? कशासाठी विचारता हे? दुसरं काही बोलायला सुचत नाही म्हणून? देवी, माझ्या सुखाचा आपल्याशी कुठे संबंध येतो? हो येतो. तू सुखात आहेस असं नुसतं समजलं तरी मला अतिशय समाधान वाटेल. खरं उत्तर ऐकायची तयारी आहे तुमची? आहे. तू सुखात नाहीस हे उत्तर ऐकायलाही मी तयार आहे. नव्हे नव्हे, हेच उत्तर हवंय तुम्हाला. देवी, तुमच्यासारख्या सत्पुरुषांना वाटतं की ज्या स्त्रीला आपल्या करग्रहणाचं भाग्य लाभलं नाही ती स्त्री जन्मभर काळोखात तोंड खुपसून रडत किंवा तडफडत बसली असेल. जवळच्या माणसांची मन पायात चिणल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मोठेपणाचे महाल बांधताच येत नाहीत. पण सारीच माणसं चिडून घ्यायला तयार होत नाहीत. विश्व कल्याणाचं कंकण हातात बांधणाऱ्या आर्य श्रेष्ठा, ऐका माझं उत्तर. मी सुखात आहे, पूर्णतः सुखात आहे. संसारातली सारी ऐश्वर्य माझ्या मस्तकावर चवऱ्यावारीत माझ्या सभोवार उभी आहेत. मी पूर्णतः सुखात आहे. देवी, मी ऐश्वर्याबद्दल नाही सुखाबद्दल विचारतोय. तू सुखात आहेस ना? होय. देवी, तू सुखात आहेस ना? होय. अगं मग एवढी रागावतेस कशाला? हे काय, माझ्यावरचा पूर्वीचा राग अजून नाही गेला तुझा? तुमचा राग धरणारी देवयानी कधीच मेली. कचदेव, ज्या दिवशी माझ्याकडे पाठ फिरवून तुम्ही आश्रमातून निघून गेलात ना त्याच दिवशी. आता तुमच्या समोर उभी आहे ती प्रतिष्ठानची सम्राज्ञी. माझ्या या नवीन रूपाचं विस्मरण होऊ देऊ नका. छे छे छे, विस्मरण तुला होतंय असं मला वाटतं. एरवी तू अशी संतापली नसतीस. बृहस्पतीचे पुत्र आहात, पण स्त्री स्वभावाची धुळाक्षर देखील आपल्याला अजून उमजलेली नाहीत. पूर्वीचं प्रेम आठवल्यामुळे मी रागवले असं आपल्याला वाटतं? मला राग येतो ना तो तुमच्या ढोंगीपणाचा. ढोंगी, निव्वळ ढोंगी. देवी, देवी, अगं कसलं ढोंग केलं मी? माझं दुःख पाहिलं तुम्ही मोठ्या हौसेनं इथं आलात आणि चौकशी मात्र करत आहात संभावितपणानं माझ्या सुखाची. माझ्या सुखदुःखाची आपल्याला एवढी काळजी होती ना, मग इथं आल्यापासून एकदा देखील माझी साधी विचारपूस देखील केली नाहीत ती. आज दुपारी यज्ञमंडपात बोललात, पण ते देखील फक्त शर्मिष्ठेविषयी. मीच निर्लज्ज होऊन आपल्याला इथं बोलावलं तेव्हा माझ्या सुखाची आपल्याला आठवण झाली. म्हणून म्हणते सारा ढोंगीपणा. देवी,
देवी, तुझ्या राज्यातल्या लोकांनी आणि यज्ञाला आलेल्या यात्रिकांनी माझी वाट अडवली नसती तर यापूर्वीच आपणहून मी तुझ्या भेटीला आलो असतो. माझ्या कीर्तीनं माझं खासगी जीवन कातरून टाकलंय, त्याला मी तरी काय करणार? हेच मी म्हणते ना, ते हेच. भगवी वस्त्र परिधान करून आपण परमेश्वराचं काम जगात करतोय असा आविर्भाव तुम्ही निर्माण करता. पण खरोखर तुमच्यासारख्यांना हवा असतो ना तो फक्त स्वतःचा जय जयकार. पण कृष्णदेव, तुमच्या या मोठेपणाची मला काडी मात्र किंमत वाटत नाही. कृपा करून त्या मोठेपणाची मिरवणूक माझ्या समोर तरी काढू नका. देवी, देवी, माझी मोठी पंचायत करतेस तू. हो, मी जर म्हटलं की मी मोठा आहे तर तू म्हणणार हा पहा तुमचा गर्व, आणि मी जर म्हटलं की मी मोठा नाही पण लोक माझ्यावर मोठेपणाचा वृथा आरोप करतात तर तू म्हणणार ही पहा तुमची ढोंगी नम्रता. देवी, मनाला पटलेल्या आणि आवडलेल्या मार्गाने वाटचाल करणारा मी साधा संन्यासी आहे, अगदी सामान्य. रस्त्यावरच्या मातीत राहणारा, त्या मातीतून सतत चालणारा, त्या मातीतच आपल्या जीवनाचं श्रेय शोधणारा. देवी, या मातीचे पुत्र सामान्य असले तरी दुबळे असत नाहीत. या मातीनंच मला अशी नम्रता दिली की कोणाचेही पाय धरायला मला लाज वाटत नाही. आणि याच मातीनं मला एवढं सामर्थ्य दिलंय की जगातल्या कुठल्याही सत्तेचा अथवा संपत्तीचा अधिकार का पदार्थ मानताना मला भयही वाटत नाही. कोणी मला मोठं मानलं त्याचा संकोच मला नाही, कोणी क्षुद्र लेखलं त्याचा विषादही नाही. गळ्यात पडणारे हार आणि छातीवर पडणारे धोंडे मी सारख्याच निर्लेपणानं स्वीकारत आलोय, कारण मी मानापमाना, मी मानापमाना, मी मानापमाना, नच मानितो ना जीवासी होतो संग, मी मानापमाना, मी मानापमाना. कधी जळाच्या तळी नरिगती, कधी जळाच्या तळी नरिगती, दिनरजनीचे रंग, दिनरजनीचे रंग, मी मानापमाना, मी मानापमाना, नच मानितो मी मानापमाना, मी मानापमाना. मानापमाना, मी
म्हणून वेड्यावाकड्या शब्दांचे तू कितीही प्रहार केलेस तरी ते माझ्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचणार नाहीत याची खात्री असू दे. देवी, यापूर्वी मी तुझ्याकडे आलो नाही, माझं चुकलं, मला मान्य आहे ते. पण मला सांग, याआधी तू तरी माझ्याशी फक्त देवयानी म्हणून बोललीस. आपल्या अधिकाराचा आणि वैभवाचा डौल दाखवण्यातच तू आतापर्यंत गुंगून गेली होतीस. त्याचा माझ्या मनावर परिणाम होत नाही म्हणून तू अस्वस्थ आहेस की स्पष्टपणानंच विचारतो. आयुष्यातली एक सुवर्ण संधी तुझ्याशी लग्न करण्याची मी चुकवली आणि याचा मला अजूनही पश्चाताप होत नाही म्हणून तू प्रक्षुब्ध आहेस. तुम्हाला काय वाटतं याची मला काडी मात्र किंमत वाटत नाही. जे घडलं नाही त्याची मला खंत नाही एवढंच मी जाणते. धर्मशाळा हा ज्याचा राजवाडा, भिक्षेची झोळी हे ज्याचं राज्य, अशा बैरागाची बायको होण्यासाठी मी जन्माला आलेली नाही. जे झालं तेच फार चांगलं झालं. हे ऐकून मनाला नितांत समाधानच झालं. तुझं उत्तर हत्यारं पर्जित आणि लढाईचे पवित्रे घेत आलेलं असलं तरी मला हवं असलेलं उत्तर आहे ते. संसाराच्या राहुटीबाहेर आपला बिछाना ठेवणारा मी निस्संग आहे हे खरं, पण अशा निस्संगाला देखील काही मायेच्या जागा या ठेवाव्या लागतात. आमच्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे दुःखाचे क्षण थोडे पण आनंदाचे त्याहूनही थोडे. पण तू सुखात आहेस हे ऐकून मात्र अतिशय समाधान झालं. असो, सूर्यास्त झाला, मला जायला हवं आता. हे नगर सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा नक्की भेटेन मी तुला. येतो मी. देवी, देवी, जाण्यापूर्वी तुला एवढंच सांगावंसं वाटतंय. प्रेम वरदान स्मर सदा, प्रेम वरदान स्मर सदा, प्रेम वरदान स्मर सदा. असे भवा हेची वरदान, प्रेम वरदान स्मर सदा, प्रेम वरदान. स्मर सदा स्नेह सुगंधित करी संसारा, स्नेह सुगंधित करी संसारा. दाही गरल वैर अभिमान, प्रेम वरदान स्मर सदा, प्रेम वरदान. स्मर सदा प्रेम
स्मर सदा प्रेम वरदान, प्रेम वरदान, 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 प्रेम वरदान, स्मर सदा प्रेम वरदान, 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 प्रेम वरदान, वरदान, प्रेम वरदान, स्मर सदा प्रेम वरदान, वरदान, स्मर सदा प्रेम वरदान, प्रेम वरदान, वरदान, प्रेम वरदान, स्मर सदा प्रेम वरदान, स्मर सदा स्नेह सुगंधित करी संसारा, स्नेह सुगंधित करी संसारा, स्नेह सुगंधित करी संसारा, संसारा करी संसारा, करी संसारा, स्नेह सुगंधित करी संसारा, स्नेह सुगंधित स्नेह सुगंधित करी संसारा, दाही गरल वैर अभिमान, प्रेम वरदान, स्मर सदा प्रेम वरदान,
सदा असे भवा हेची वरदान प्रेम वरदान स्मर सदा प्रेम वरदान प्रेम वरदान प्रेम वरदान. येतो मी. कचदेव, कचदेव क्षणभर थांबा. का? मी तुम्हाला फार टाकून बोलले. का बोलले कोणास ठाऊक, पण मला क्षमा करा. देवयानी, मला क्षमा करा. शांत हो देवयानी. कचदेव, मला क्षमा करा. शांत हो. क्षमा करा. नाही देवयानी, शांत हो. हं? शांत. अरे हे काय चाललं? विदूषा का? हे कोण दोन प्राणी इथे उभे आहेत रे? दोन प्राणी. महाराज जरा जपून बोला. का का? हे प्राणी नाही आहेत, मग आपल्या परिचयाची दोन अत्यंत थोर माणसं आहेत ही. हो हो. अरे म्हणजे प्राणीच की. नाही, माणसं थोर असोत लहान असोत, गरीब श्रीमंत सद्गुणी दुर्गुणी कशी असोत, शेवटी ती प्राणी. शेवटी कशाला सुरुवातीलाही प्राणी आणि मध्ये सुद्धा प्राणीच. होय महाराज, तसं म्हटलं तर आपण सर्वच जण प्राणी आहोत. हा. पण हे दोन प्राणी फार मोठे आणि आपल्या अत्यंत जवळचे आहेत. मग? त्यांना प्राणी म्हणू नये. हो का? काय, एखाद्या दगडावर आपण पाय ठेवतो आणि त्याला पायरी म्हणतो, बरोबर आहे. तर एखाद्या दगडावर आपण डोकं ठेवतो आणि त्याला देव म्हणतो. बरोबर आहे. तद्वत प्राणी मात्रांमध्येही भेद असतात आणि मद्याच्या नशेतही आपण ते ओळखायला हवेत, असं माझं नम्र मत आहे. महाराज मद्य पेलेत? अर्थात मद्य न पिताही महाराज असं बोलू शकतात, असं वाटलं की काय आपल्याला? महाराज, यज्ञाला आलेला शेवटचा पाहुणा जाईपर्यंत आपण मद्याला स्पर्श करणार नाही असं आपण वचन दिलं होतं. आपण वचन मोडलंयत. कुणाला वचन दिलं मी? कुणाला? मला, प्रतिष्ठानच्या सम्राज्ञीला, शुक्राचार्यांच्या कन्येला, देवयानीला. प्रतिष्ठानची सम्राज्ञी, शुक्राचार्यांची कन्या. पण माझी कोणी नाही बरं का. गंमत आहे. म्हणजे मी प्रतिष्ठानचा सम्राट आहे, पण प्रतिष्ठानची सम्राज्ञी माझी पत्नी नाही. नाही नाही नाही, विदूषका, माणसांच्या व्यवहारातच काहीतरी गोंधळ उडायला लागलेला आहे. नाही महाराज, मला वाटतं गोंधळ आपल्या डोक्यातच उडालाय. कसं काय? कारण माणसाचं जग हे त्याच्या डोक्या इतकंच असतं. म्हणून डोक्यातला गोंधळ तुम्हाला जगात दिसावा यात आश्चर्य काही नाही. महाराज अजून सावध व्हा. या आपल्या पट्टराणी भगवती देवयानी आहेत. ती देवयानी आहे? हो ती देवयानी आहे? हो. मग तिची चोच कुठे रे? चोच? चोच? अहो, माणसानं चोच कुठे असते? वेड आहेस तू. हे देवयानी नाही आहे, हे घार आहे. घार एका उंच झाडाच्या शेंड्यावर बसलेली, ज्याला पानं नाहीत, फुलं नाहीत, फळं नाहीत, नुसत्या हाडांसारख्या बेसूर फांद्या आहेत. त्याच्यावर बसून आपली बागदार चोच पंखावर घासीत तांबड्या लाल नजरेनं एक सारखी ती माझ्याकडे बघत. ती बघ, ती बघ कशी बघत असते बघ. महाराज, मला वाटतं आपण इथून परत चालावं. ना काय? तरी मी म्हणत होतो की बाहेर पडण्यापूर्वी मस्तकावर एक फुलपात्रभर पाणी ओतून घ्या म्हणून. नाही. पण नाही. महाराज, आपण भगवतींना घार म्हणालात, थोड्या वेळाने मला पोपट किंवा कावळा म्हणाल, काय नेम आहे? तर तू कावळाच आहेस रे बाबा. हा? जन्मभर कावळा आहे. पण ही देवयानी आहे. तू मगाशी म्हणत होतास तशी घार नाही आहे बरं का ती. मी म्हणत होतो. पण हा गोसावी कोण रे मध्येच उभा राहिलाय? महाराज, हे गोसावी नाही आहेत. मग त्रिभुवनाला वंदे असलेले हे आपले अतिथी आहेत, आपले मित्र आहेत, कचदेव आहेत हे. माझे मित्र, माझे अतिथी कचदेव.
आणि ती माझी पट्टराणी देवयानी, होय बरोबर? होय महाराज. मग मला सांग, माझ्या बायकोनं माझ्या पाहुण्याचा हात हातात का धरला होता आणि माझ्या पाहुण्यानं आपला हात असा तिच्या पाठीवर का टाकला होता? अरे काही नाही, मी म्हणतो तेच खरंय, माणसांच्या व्यवहारातच गोंधळ उडायला लागलेला आहे. ययाती महाराज, आपण मला खरंच ओळखलं नाहीत का? तुम्हाला कोण ओळखत नाही कचदेव? सगळं जग तुम्हाला ओळखतं. आम्हाला फक्त आमचे हुजरे ओळखतात. पण तुम्हाला आमचे हुजरे ओळखतात, वर आम्ही देखील ओळखतो. राजवाड्यातले महाराजे तुम्हाला ओळखतात, रस्त्यातले महारोगी सुद्धा तुम्हाला ओळखतात. नाही नाही नाही, म्हणजे तुम्हाला न ओळखणारा प्राणी करंटा नाही. हे सगळं जरी खरं असलं ना, तरी एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. आमच्या पट्टराणी बरोबर आपली इथे काय गडबड चालली होती? नाही नाही, त्यांना बडबड म्हणायचं होतं. मद्यामुळे शब्दांची थोडी गडबड झाली. बघा ना, गडबड बडबड बडबड गडबड गडबड बडबड. तू मध्ये बडबड करू नकोस. हे बा, मद्य घेतलेलं असलं ना तरी शब्दातले भेद मला समजतात. मी आत्ता जी करतोय ना, मी आत्ता जी करतो आहे हो. ती बडबड, हो आणि या दोघांनी जी केली ती गडबड. काय चाललं होतं आपलं इथे? काय चाललं होतं? मद्यप्राशन करून स्वतःचं जनावर बनवून घेणाऱ्या माणसाला असले प्रश्न विचारण्याचा अधिकारच नसतो. ययाती महाराज, थांबा थांबा थांबा. नाही म्हणजे मद्यप्राशन केल्यानं माणसाचं जनावर होतं का न केल्यामुळे होतं, या प्रश्नाचा आधी उलगडा झाला पाहिजे. नाही नाही कचदेव, आपण माझे मित्र आहात, यज्ञासाठी आलेले ऋत्विज आहात. देवयानी, तू माझी पट्टराणी आहेस. नाही नाही, म्हणजे प्रतिष्ठानची सम्राज्ञी, शुक्राचार्यांची कन्या, इत्यादी इत्यादी सर्व आहे. तुम्ही मद्य घेतलंय का? हो महाराज, तुम्ही नाही नाही, मी कुठे म्हणतोय घेतलंय म्हणून. मी नाहीच म्हणत आहे ना. मग? अरे मग मद्य न घेताही खुशाल माझ्या उपवनात माझ्या बायकोचा हात हातात घेऊन तिच्या साफ पाठीवर- खोटं आहे ते. मदिरेच्या भ्रमात तुमच्या मत्सरी आणि लंपट मनाला होणारे भास आहे इथे. विदूषका, त्यांना राजा मंदिराकडे घेऊन जा. होय देवी. थांबा. ययाती महाराज, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता ते खरं आहे. कचदेव, अहो धन्यवाद, खरंच धन्यवाद. मद्य न घेताही माणसं खरं बोलायला लागली हे पाहून आनंद झाला. नाही मग मला सांगा की अधिकार नसताना प्रणयाच्या लीला करणारे तुम्ही जनावर, तुमच्या या लीला शांत चित्तानं पाहून तुमच्या छातीत खंजीर खुपसण्यापासून स्वतःला परावृत्त करणारा मी जनावर. मी पुन्हा सांगते, तुम्ही म्हणता हे साफ खोटं. मदिरेनं भ्रष्ट झालेल्या तुमच्या मनाला नाही नाही त्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसू लागलेले आहेत. हो का? म्हणजे हा गोसावी तुझ्या पाठीवर हात टाकून काही आध्यात्मिक खटपट करत होता का? हं? आणि तू त्याचा हात अशा हातात धरला होतास तो काय ऐहिकाच्या अंधारातून बाहेर जाण्यासाठी? नाही नाही, आणि मी म्हणतो की तुमची मन निष्कपट निष्कलंक होती तर मी आल्यावर दचकलात का? का नाही हातात हात असे ठामपणे धरून माझ्या समोर उभे राहिलात? अरे लाज शरम भीती संकोच पापाला का पुण्याला, सदाचाराला का दुराचाराला, विशुद्ध प्रेमाला का व्यभिचाराला? अरे हे विदूषका, पोपट आहेस ना तू? मग दे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एवढे. नाही नाही, त्रिभुवनाला वंद्य असलेले महामुनी आपण सचिंत उभे का? काही उत्तर सुचत नाहीये म्हणून? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराज ती तुम्हाला समजतील त्यावेळेला मी अवश्य देईन. लौकिक रीतीभातीच्या दावामुळे पुण्य आणि सदाचारही कित्येकदा भांबावून जातात. परंतु मी सचिंत झालोय ती तुमची ही अवस्था बघून. माझ्या अवस्थेला काय झालं? काय झालंय माझ्या अवस्थेला? महाराज तुम्ही शांत व्हा महाराज. अरे परत हा कसला कोलाहल सुरू झालाय? प्रद्यार, प्रद्यार! प्रणाम महाराज. कचदेव, तो संन्यासी पुन्हा सकाळसारखा उन्मत्त झालाय. आपण जर तिथे लवकर आलात तरच तो शांत होईल. ठीक आहे, मी येतो तुझा. विदूषका, विनोदाच्या सहाय्यानं तू आणि निस्संगपणाच्या सहाय्यानं मी
मला वाटतं या प्रक्षुब्ध जगात आपण दोघेच थोडेसे शुद्धीवर आहोत. तू असं कर, महाराजांना सांभाळून त्यांच्या मंदिराकडे घेऊन जा. काय 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 कोणी मला सांभाळून बिंबाळून न्यायची गरज नाहीये, गरजच नाहीये. आणि कोण सांभाळून नेणार? हा विदूषक. अहो त्याला स्वतःच्या बायकांनाही आजवर सांभाळता आल्या. मला ते जाऊ दे. पण मी मगाशी सांगितलं तेच खरं आहे. मी माझं राज्य त्या माझ्या थोरल्या भावाला त्याला देऊन टाकायला तयार आहे. हो मला नकोय ते. हो त्याच्यासाठी मी सगळं सोडून द्यायला तयार आहे. पण मी नाही. जे काल घडलं नाही ते आजही होणार नाही, कालत्रही होणार नाही. देवयानी, यतीला राज्य देण्याची आवश्यकताच नाही. त्यांनी फक्त आत्म्याचं अस्तित्व मानलं आणि शरीराचा अधिक्षेप केला. ते शरीर आता त्याच्यावर सूड उगवते. राज्य देणं हा त्यावरला उपाय नव्हे. आणि ययाती महाराज, मला वाटतं आपण दुसऱ्या टोकाला जात आहात. आपण सत्ता सिंहासन सोडायला तयार झालात ते कशासाठी? भावावरच्या प्रेमासाठी, कर्तव्याच्या जाणीवेनं? बरोबर. नाही, तुम्ही उदार आणि कर्तव्यशील आहात हे मी जाणतो. पण तुमच्या या सिद्धतेचं कारण काही वेगळं आहे. मदिरेचा पेला आणि मदालसेचा ओठ सतत आपल्या ओठाशी असावा म्हणून बंधमुक्त होण्यासाठी चाललेली ही तुमची धडपड आहे. हे औदार्य नाही महाराज, ही शरीराची पूजा आहे. मद्य आणि मंचक हे आक्षेपार्ह नाहीत. आक्षेपार्ह आहे तो आत्म्याचा वध करणारा त्यांचा अमानुष अतिरेक. शरीर मारणं जितकं विघातक तितकंच आत्मा मारणंही. शरीर मारण्याचे दुष्परिणाम त्या यतीच्या बाबतीत पराकोटीला गेलेत आणि आत्मा मारण्याचे दुष्परिणाम महाराज तुमच्या आयुष्यात आत्ताच डोकावू लागलेत. सावध व्हा, सावध व्हा. हीच खरी वेळ आहे स्वतःला सांभाळण्याची. नाही, तुम्हाला सल्ला देणे इतका मी मोठा नाही, तो माझा अधिकारही नाही, परंतु केवळ मित्रत्वाच्या नात्यानं सांगतो. ययाती महाराज, तुमच्यासाठी देखील अशा भयसूचक घंटा वाजू नयेत अशी मनपूर्वक इच्छा आहे माझी. येतो मी. कचदेव, क्षणभर थांबा. नाही देवयानी, तो संन्यासी माझी वाट बघतोय, मला गेलंच पाहिजे. विदूषका, तो गोसावी काय बडबडला रे आता? गोसावी नाही होते, कचदेव आहेत. अरे किती- हो हो रे बाबा, कचदेव. बरोबर आहे, कचदेव. हा. हे असं एकेरी वाळत घातलेल्या लुगड्यासारखा लांब लचक काहीतरी बडबडत होता. काय म्हणायचं काय होतं त्याला? आपला आत्मा जागृत करा असं सांगितलं त्यांनी. हो का? हो. माझ्या बायकोच्या पाठीवर हात टाकताना त्याचा तरी आत्मा जागृत होता का? आधी स्वतःचे आत्मे जागृत कर म्हणावं, नंतर इतरांचे. महाराज. अरे खुशाल, माझ्याच उपवनामध्ये माझ्या बायकोच्या पाठीवर हात टाकून हा पुन्हा ते शब्द उच्चाराल ना महाराज, तर मात्र मला पट्ट राणीचा अधिकार चालवावा लागेल. तुमचं आश्रमात असताना काहीतरी झालं होतं म्हणून माझ्या कानावर आलं होतं. नाही, पण कचदेव मला म्हणाले की देवयानी माझी बहीण आहे. बहीण नाही, आता बहीण भावांनी मिठ्या मारायला माझी मुळीच हरकत नाही. खरं म्हणजे या जगात कुणीही कुणालाही मिठी मारली तरी मी हरकत घेणार नाही. मात्र कुणी कुणाची फसवणूक करू नये एवढंच माझं सांगणं आहे. मद्यामुळे ज्याच्या अकलेचा उकिरडा झालाय अशा माणसाला या गोष्टी समजायच्याच नाहीत. तुम्ही काय वाटेल ते माना महाराज, मला त्याची काडी मात्र किंमत वाटत नाही. जाताना एकच बजावून सांगते, जरा सावध हो नाही का. आज मद्याच्या नशेत का होईना पण तुम्ही माझा अपमान करायला सुरुवात केली आहे. कदाचित माझ्या अधिकाराचा पर्व संपवण्याची ही प्रस्तावना असेल, पण लक्षात ठेवा, मी प्रथम शुक्राचार्यांची कन्या आहे आणि नंतर इतर सर्व काही. कुलाचा डौल म्हणून नव्हे, माझ्या सामर्थ्याची आपल्याला योग्य ती जाणीव व्हावी म्हणून मी हे सांगते. मी सहन करीन, इतर कोणतीही स्त्री सहन करील त्यापेक्षाही अधिक सहन करीन, पण त्यालाही एक अखेरची सीमारेषा आहे आणि ही रेषा ओलांडायला जर कधी काळी आपण मला भाग पाडलं तर लक्षात ठेवा,
त्रिभुवनातली कोणतीही शक्ती आपलं रक्षण करू शकणार नाही. बाबांनी आपल्या तपोधनाचा काही अंश मला कन्याधन म्हणून दिलेला आहे. आयुष्यात एकदाच एक क्षण मी त्याचा उपयोग करू शकते. मला हवा तो वर देऊन अथवा मला हवा तो शाप देऊन. ऐका महाराज, हवा तो शाप देऊन. अरे म्हणजे ही घार नाहीये, नागिण आहे, नागिण. आपल्या दातात विषाचं कालकूट लपवून बेसावत समाजात वावरणारी महाभयंकर नागिण आहे रे ही. कोणत्या क्षणी आपल्या दातातला विषाचा चुळका बाहेर टाकून ती माझा सर्वनाश करील याचा आता काही नेमच राहिलेला नाहीये. महाराज, आपण मंदिराकडे परत चालावं असं मला वाटतं. नाही विदूषका, नाही. माझा मद्याचा कैफ आता उतरलाय. शरीर भोगाच्या कैफात गेले कित्येक दिवस मी स्वतःला बुडवून घेतलं होतं ना, तोही आता नाहीसा झालाय. म्हणजे आपला आत्मा आता जागृत व्हायला लागलाय. होय होय, देवयानीनं माझ्या शिरावर मृत्यूची आबदागीर धरली म्हणूनही असेल कदाचित, पण मी आता पूर्णपणे सावध झालोय. आणि जे करायला हवं ना तेच मी आता करणार आहे. म्हणजे तू माझा जीवलग मित्र आहेस ना, होय महाराज. असाच्या असा राजपुरोहितांकडे जा हां, आणि त्यांना सांग, मध्यरात्र उलटण्याच्या आत वाटेल तो मुहूर्त शोधून काढा आणि कुलदेवतेच्या मंदिरामध्ये विवाहाची सिद्धता करा. महाराज, आपली मद्याची नशापुरती उतरली आहे ना? देवयानीचं हे भयानक रूप पाहिलं ना त्या क्षणीच ती उतरली. नाही, पण मग विवाह कुणाचा लावायचा त्याच्या संबंधी उलगडा झाला तर बरं पडेल. कारण मला आता लग्न करायचं नाही. आपलं लग्न झालंय आणि राजपुरोहित तर वृद्धापकाळांमुळे असल्या गोष्टींच्या पार पलीकडे गेलेले. माझं लग्न झालंय ना, माझं लग्न झालंय, पण ते अशा स्त्रीशी की जी अगोदरच विवाहित होती. काय होय, म्हणजे? देवयानी कचदेवांशी विवाहित होती. शरीरानं नव्हे, मनानं. अरे पाहिलं नाहीस मगाशी, अखंडपणे आपल्यावरती निखाऱ्यांचा वर्षाव करणाऱ्या तिच्या नेत्रातून कचदेवांशी बोलताना मात्र अक्षरशः चांदण्याच्या धारा वाहत होत्या. होय, आपल्या जखमी मनाचं सांत्वन करण्यासाठी तिनं माझ्या सिंहासनाशी लग्न लावलंय आणि आता माझ्या मानेवर सर्वनाशाचा खडग ठेवून त्या सिंहासनावरचा आपला अधिकार पक्का करण्याचा तिनं निर्धार केलेला आहे. होय. पण मृत्यूच्या समोर मीही आता अधिक निर्भय झालोय. होय, मी पूर्ण निर्भय झालोय. मी लग्न करीन, शर्मिष्ठेशी लग्न करीन आणि तिला माझी पट्टराणी करून नंतरच सर्वनाशाला सुखानं सामोरा जाईन. महाराज, आपण दासीला पट्टराणी करताय. ती दासी नाहीये वेड्या, मग ती दासी नाही. सर्वस्वानं आणि जीवाभावानं माझ्यावर प्रेम करणारी ती एक राजकन्या आहे. शर्मिष्ठा राजकन्या? होय, दानवेश्वराची कन्या आहे ती. आज कितीतरी दिवसांनी मी ह्या शिवमंदिरात येते. माझ्या विनंतीनुसार आपण दोघंही इथं आलात. फार आभारी आहे आपली. प्रार्थना होईपर्यंत थांबावं लागलं याबद्दल क्षमा करावी उभयतांनी. देवी, ही उपचाराची भाषा कशासाठी? आपल्या दोघातलं नातं आज निश्चित व्हायचंय. जे कालपर्यंत होतं ते आज नाही आणि उद्या कोणतं ते अद्याप ठरायचंय. आपण दोघं जवळ असूनही दूर होतो आणि आज तर आपल्यात इतकं अंतर पडलंय की एकमेकांचे चेहरे आणि स्वरही आपल्याला अपरिचित वाटू लागलेत. म्हणून ही उपचाराची भाषा. मी म्हणते ते खरं आहे ना? हो, आपण परस्परांपासून खूप दूर गेलो हे अगदी खरं आहे. माझ्या प्रश्नाचा आशय वेगळा आहे. आपल्या दोघात किती अंतर पडलंय याची मला जाणीव आहे, पण त्याही पेक्षा तुम्ही आणि शर्मिष्ठाच किती जवळ आला आहात हा माझा खरा प्रश्न आहे. आणि या माझ्या प्रश्नाचं असंदिग्ध उत्तर मला मिळावं
अशी माझी अपेक्षा आहे. स्त्री आणि पुरुष शरीरानं आणि मनानं जितके एकमेकांच्या जवळ जाऊ शकतात तितके जवळ आम्ही आलेलो आहोत. आणि हे सांगताना मला कोणताही संकोच अथवा कुठलंही भय वाटत नाही. आपण शर्मिष्ठेशी विवाहबद्ध झाला आहात? होय, कुलदेवतेच्या मंदिरात हृदयातल्या परमेश्वराच्या साक्षीनं. जिच्याशी आपण विवाह केलाय तिनं आजन्म माझ्या दासीपणाचा स्वीकार केलाय हे आपल्याला ठाऊक आहे ना? दास्य हे दासाच्या मनानं निर्माण केलेलं असतं. ज्या क्षणी आपण दासी नाही असं तिला वाटलं त्या क्षणीच ती तुझ्या दास्यातून मुक्त झाली. आणि मला दिलेल्या वचनातून आपण स्वतः कोणत्या क्षणी मुक्त झालात? ज्या क्षणी तुझं माझ्यावर तिळमात्र प्रेम नाही हे माझ्या लक्षात आलं त्या क्षणी. तुझं अंतःकरण रिकामं नाही, त्याचं दान तू कुणाला तरी देऊन टाकलंयस हे काल संध्याकाळी माझ्या लक्षात आलं. विवाह मंत्राच्या साखळीला बांधलेलं एक जंगली जनावर एवढीच माझी किंमत तुझ्या आयुष्यामध्ये शिल्लक राहिली होती. आणि सुखी होण्याचा मार्ग म्हणून मी देखील मनापासून जनावरच होण्याचा प्रयत्न केला. त्या माझ्या भयंकर अवस्थेमध्ये माझ्या समोर हातात दिवा धरून उभी राहिली ना ती शर्मिष्ठा. होय, तिनं माझ्या दुर्गुणांची तमा केली नाही किंवा माझ्या उद्धाराची अपेक्षाही केली नाही. तिनं माझ्यावर फक्त प्रेम केलं. अगदी अगदी वेड्यासारखं प्रेम केलं. चकलात महाराज, आपण चकलात. माझ्या संबंधी आपण जे सांगितलं ते खरं असेल किंवा खोटं, पण या दानव कन्येनं आपल्याला धूर्तपणानं चकवलं यात मात्र शंका नाही. बायकांची मनं बायकांना समजतात. एक स्त्री जे कारस्थान करू शकेल ते 1000 पुरुषांच्या एकवटलेल्या बुद्धीलाही करता येणार नाही. कारण पुरुषांच्या प्रतिभा त्यांच्या जन्मसिद्ध वासनेनं पांगळ्या झालेल्या असतात. त्यातूनही एखाद्या लंपट पुरुषाशी गाठ पडली तर त्याच्या मनाच्या ओल्या मातीला हवा तसा आकार देणं हा सुंदर आणि धूर्त स्त्रियांच्या हातचा केवळ मळ आहे. म्हणून सांगते, हे नाटक, निव्वळ नाटक. नाटक नाटक जर इतकं मनापासून आणि खऱ्यासारखं होत असेल तर त्याचा सत्य म्हणून स्वीकार करायला मला कुठलाही संदेह वाटत नाही. शर्मिष्ठेच्या प्रेमामुळे मला जाग आली. माणसांच्या जगाशी असलेलं माझं नातं तिच्यामुळे कायम राहिलं. कोणाही स्त्रीला जवळ करणारा मी तिला कधीच जवळ करू शकलो नाही. कारण मी तुझी फसवणूक करतोय की काय असं मला सतत वाटत राहायचं. पण नाही, काल संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की फसवणूक मी नाही केली, फसवणूक केलीस तू माझी. नाटक केलंस तू श्रेष्ठ नीतिमत्तेचं. कारस्थान केलंस तू मला पादाक्रांत करण्याचं. नाही, तुझे आदर्श वगैरे असतील आकाशात, पण तू देखील माझ्यासारखी चिखलानं बरबटलेली आहेस हे काल संध्याकाळी माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून केवळ शर्मिष्ठेचा स्वीकार करण्याचाच नाही तर एखाद्या गलिच्छ लखतराप्रमाणे तुला दूर भिरकावून देण्याचाही अधिकार आज मला प्राप्त झालाय. होय, झालाय. पण मी तसं करणार नाही. कारण मी कधी काळी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय हे मला विसरता येत नाही. म्हणून मी फक्त तिचा स्वीकार करणार आहे, माझी पट्टराणी आणि प्रतिष्ठांची सम्राज्ञी म्हणून. राणी पदाच्या मानसन्मानासह तू राजवाड्यात किंवा राजधानीत तुला हवं तिथे मनाप्रमाणे राहू शकतेस. नको, तुमच्या करुणेची किंवा सहानुभूतीची मला तिळमात्र आवश्यकता नाही. कारण कुबेरावर संकट आलं तर त्याचं निवारण भिक्षेकऱ्याच्या झोळीतल्या मुठभर तांदूळानं होत नाही. एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला हवंय. हा, विचार. मी गर्भवती आहे. बाबांच्या आशीर्वादानं मी पुत्रवती होईन अशी मला खात्री वाटते. नहुष महाराजांचं स्मरण करून या शिवाच्या मूर्तीसमोर आपण मला अभिवचन द्यावं की युवराजपद माझ्या पुत्रालाच मिळेल. पट्टराणीचा पद सोडायला मी तयार आहे, पण माझा मुलगा मात्र प्रतिष्ठांचा सम्राट व्हायला हवा. माझी ही मागणी आपण मान्य करणार आहात? नाही, कारण ही मागणी मान्य करणं म्हणजे शर्मिष्ठेच्या प्रेमाची वंचना करणं होईल. आणि तिच्या प्रेमाचा असा अपमान मी कधीच करणार नाही. महाराज, माझी शपथ आहे तुम्हाला, माझ्यासाठी हो म्हणा. युवराज पदाचा अधिकार त्यांच्या पुत्रालाच मिळायला हवा. नाही, ते शक्य नाही. महाराज, नाही, नाही, त्रिवार नाही.
तथास्तु. हाही पराभव स्वीकारायला मी तयार आहे. चला. महाराज, महाराज आणखी थोडाच वेळ थांबावं. शिवपूजेची सर्व सिद्धता झाली. आपण उभयतांनी इथं थोडा वेळ थांबावं आणि माझ्याबरोबर कैलासनाथाची प्रार्थना करावी अशी माझी नम्र विनंती आहे. शर्मिष्ठा आज माझी सवत झाली असली तरीही माझी पूर्वीची मैत्रीण आहे. आपण रागावला असलात तरीही माझे पतिदेव आहात. देवयानीची एवढी एकतरी विनंती आपण मान्य करावी. ठीक आहे, ठीक आहे. थोडा वेळ थांबू आम्ही. कर तुझ्या पूजेला प्रारंभ. फार आभारी आहे आपली. आपण उभयतांनी बसावं इथं थोडा वेळ. बैस. देवयानीचं नृत्य नाही, ही साधी शिवपूजा नाही. शाप देण्यासाठी ही मंत्राची उपासना आहे. महाराज तिला अडवा, महाराज तिला अडवा. उपासना पुरी होऊ देऊ नका महाराज. तू घेऊ नकोस. बैस. हे बा, देवयानी तसं काही करणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती नाही करणार. महाराज, उपासना पुरी होत आली. विदूषका, विदूषका, तू लगेच जा आणि माझ्या लक्षात आहे. भगवान शंकरा, तुझी यथासांग पूजा करून मी मंत्रोपासना पूर्ण केली. उमा महेश्वराचा वरदहस्त माझ्या मस्तकावर आहे. शुक्राचार्यांचं तपोबल माझ्या अंगात प्रविष्ट झाले. या क्षणी राजा, तुझं शरीरच नव्हे तर सारी पृथ्वी मी जाळून भस्म करू शकते. सांग, देवयानीची मागणी तू मान्य करणार आहेस की नाहीस? नाही. हो म्हणा महाराज, हो म्हणा. माझ्यासाठी तरी हो म्हणा. नाही, मी कुणासाठीच हो म्हणणार महाराज. आणि मृत्यूच्या भयानं तर नाहीच नाही. कालपर्यंत मी शरीराचा दास होतो. शरीरासाठी काल कदाचित मी हो म्हणलं असतं, पण आज नाही. आज मला मृत्यूचंही भय वाटत नाही.
राजा, मरणानं दुःख संपत, ते वाढत नाही. आणि म्हणूनच मी तुला मृत्यू देणार नाहीये, मी देणारे वृद्धत्व. प्रत्येक क्षणाला मरणापेक्षाही असह्य यातना देणार, विद्रूप किळसवाण असं वृद्धत्व देणार आहे मी तुला, जिथे दिवा नाही, स्वर नाही, सोबत नाही, अशा काळोखात अगतिकपणे फिरणार, मृत्यूच्या वेशी समोर दार उघड म्हणून धाय मोकलीत हंबरडा फोडणार असं वृद्धत्व देणार आहे मी तुला. सांग राजा, तुला अखेरचा विचारते. जे एकदा सांगितलं तेच 1000 वेळा, नाही नाही नाही. देवी, देवी, मी तुझ्या पुढे पदर पसरते. तू मागितलेलं न मागितलेलं सारं सारं मी तुला देते. मी प्रतिष्ठान सोडून निघून जाईन, पुन्हा इथं कधी यायची नाही. देवी, देवी, दया कर. शाप द्यायचा असेल तर मला दे, मला वृद्ध कर, अमंगळ कर, विद्रूप कर, पण महाराजांना शाप देऊ नको. देवी दया कर, देवी दया कर. माझ्यात अवतरलेल्या रुद्रशक्तीला दया माहिती नाहीये, तिला माहितीये फक्त संहार. देवी दया कर. जा दूर हो. तुझ्या बलिदानाचं क्षुद्र समाधान मला मिळवायचं असतं तर त्यांनी केव्हाच मिळवलं असतं. ययाती, तुला पुन्हा विचारतीये. नाही नाही नाही. तथास्तु. हे भगवान शंकरा, तुझी यथासांग पूजा आणि मंत्रोपासना करून मी शक्तिमय झालीये. पिताजींनी दिलेल्या तपोबलाचं पूर्ण विसर्जन करून मी शाप देते. या क्षणी हा ययाती राजा, प्रतिष्ठानचा हा सम्राट, नहुषाचा हा पुत्र माझ्या मनात आहे त्याप्रमाणे अत्यंत अमंगल, विद्रूप, बलहीन, विभत्स असं वृद्धत्व धारण करो. असल्या शापाला कोण किंमत संपला. 14 चौकडीचं राज्य भोगणाऱ्या ययातीचा अवतार संपला. अष्टौ प्रहर स्त्रियांच्या सहवासात लोळणारा राजा आता एकटा पडलाय. कोण कोण जाणार आहे त्याच्या जवळ? मी जाईन चांडाळणे, मी जाईन. महाराज, महाराज, तुम्ही एकटे नाही, मी तुमच्या बरोबरीतून येईन. महाराज, मी आहे तुमच्या बरोबर. कचदेव, कचदेव, पहा काय झालं ते. आपल्याला फार उशीर झालेला दिसतो. कचदेव, हा पहा प्रतिष्ठानचा सम्राट गिधाडांनी आणि कावळ्यांनी कोरलेला प्रेतासारखा विद्रूप होऊन पडलाय. तुझ्या शापामुळे? होय होय, माझ्या शापामुळे, या शुक्रकन्येच्या शापामुळे. ययाती महाराज, माझे शब्द आपल्या म्हाताऱ्या कानांपर्यंत पोचतायत ना? त्रिवार नाही म्हणणारी तुमची जीभ लोळी पडली नसली तर सांगा. मघाचा पुरुषार्थ अद्याप शिल्लक असला तर फिरवाईकडे तोड आणि आपल्या आवडत्या शर्मिष्ठेला, या विदूषकाला आणि या कचदेवांना आपलं भयान रूप दाखवून स्तंभित करा. राजाधिराज, राजाधिराज. हा कसला राजा? हा एक लुळा पांगळा थेरडा भिकारी आहे. शरीर सडलेलं, पोटात उपासमारीची आग पेटलेली. अशा अवस्थेमध्ये हा भिकारडा आता जंगलातून भटकायला लागेल. एका बाजूला त्याची ही 1.5 दमडीची रखेल शर्मिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला 1.5 दमडीची ही किंमत नसलेला मी विदूषक. भगवती, धान्याचं पोतं रिकामं झालं म्हणून दूर पळून जाणारा उंदीर नाहीये मी.
मी मनुष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत अखेरपर्यंत महाराजांसोबत सावलीसारखा असेल याबद्दल आपण निश्चिंत राहा. अरे ज्या पुरुषानं आपल्या स्नेहदृष्टीनं माझं आयुष्य कृतार्थ केलं त्याच्या पायावर अखेरपर्यंत पडून मरण, दारिद्र्य, उपासमार, तिरस्कार काय वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. हो, आणि देवयानी तुला एक सांगतो. देवयानी? होय देवयानी. तू माझा शिरच्छेद केलास तरी मला त्याची पर्वा नाही, पण यापुढे तुला सन्मानाने संबोधून माझी जीभ मी विटाळून घेऊ इच्छित नाही. देवयानी, महाराजांना अखंड त्रास देण्याची तुझी असुरी इच्छा मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. कारण कोणत्याही दुःखाचा निचरा करणारी एक प्रभावी वल्ली माझ्यापाशी आहे. तुझ्या किंवा तुझ्या बापाच्या तपोबलापेक्षाही अधिक बलवान. ती म्हणजे विनोद, हास्य. महाराज जंगलाच्या वाटेवर असोत, पडशाळ्यातील पाषाणावर असोत किंवा उपासमारीच्या खाईत असोत, हा विदूषक छाती फुटेपर्यंत आपल्या हास्याने आणि विनोदाने महाराजांना या यातनातून बाहेर काढल्याचे राहणार नाही. महाराज. विदूषका, थांब. देवयानी, तू जे केलंस त्याबद्दल तुला पश्चाताप वाटत नाही? पश्चाताप? कचदेव, लौकिक संसाराच्या राहुटी बाहेर आपला बिछाना ठेवणारे तुम्ही निस्संग आहात ना? मीही आता तशीच झाली, तुमच्यापेक्षाही अधिक निस्संग. दया, माया, करुणा, पश्चाताप यासारख्या गोष्टी आता भूतकाळात जमा झाल्या आहेत. मला फक्त माझ्या मनाचं समाधान हवंय आणि ते मी मिळवलंय. ते समाधान मी तुला मिळू देणार नाही. तुम्ही? होय, मी. निसंगाचा बिछाना संसाराच्या राहुटी बाहेर असेल, पण तो माणुसकीच्या मर्यादेबाहेर कधीही नसतो. देवी, तुझ्या पित्याकडून मी संजीवनी विद्या मिळवली. संरक्षणाचं साधन म्हणून मी ती मिळवली, पण ती संहाराचं साधन आहे हे लक्षात आल्यामुळे आजपर्यंत मी तिचा कधीही उपयोग केला नाही. पण आज मात्र मी तो उपयोग करणार आहे. तुझ्या शापातून ययातीला मुक्त करण्यासाठी हा उपयोग करणार आहे. मृत्यूवर मात करणारा तो महामंत्र या वार्धक्याचंही विसर्जन करू शकतो देवयानी. नाही नाही कचदेव, तुम्ही माझा असा अपमान नाही करू शकणार. अहो अहो, ययातीसाठी तुम्ही माझी विटंबना करणार? ययातीसाठी नव्हे, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? होय, अजूनही माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी. देवी, तू शाप ययातीला दिला नाहीस, शाप दिलाय स्वतःला. ययातीच्या यौवनाची तो हत्या केली नाहीस, हत्या केली स्वतःमधल्या माणसाची. अगं विद्रूप तू झालीस. या प्रसंगी तू इतकी कुरूप आणि अमंगळ दिसतेस की नरकाचे रखवालदार देखील तुझ्याकडे पाहून भयभीत होऊन पळून जातील. म्हणून तुझा अपमान करण्यासाठी नव्हे, तर तुझं रक्षण करण्यासाठी मी संजीवनी मंत्राचा उपयोग करणार आहे. माझ्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर नाही, कुणावरच नाही. माझ्या समाधानासाठी साऱ्या जगाशी नव्हे प्रत्यक्ष परमेश्वराशीही संग्राम करायची माझी तयारी आहे. परमेश्वराशी संग्राम तू केलायस, यापुढेही करशील, पण माझ्याशी मात्र करू शकणार नाहीस. करीन, हजारदा करीन. कचदेव, तुमचं आणि माझं नातं तुटलं, मी केव्हाच तोडलंय ते. या माझ्या राज्यात, माझ्या राजवाड्यात तुम्ही जर माझी अवहेलना करणार असाल ना, तर प्रतिहार प्रतिहार. कोणीही माझ्या अंगाला स्पर्श करू शकणार नाही आणि कुठलाही सेवक अथवा प्रतिहार तुझी आज्ञाही पाळणार नाही. देवी, तू म्हणालीस ययाती एकटा आहे, पण तो एकटा नाही हे आता तू बघितलंस. दुःख एकाकी नसतं देवयानी, एकाकी असतो तो अहंकार.
माणुसकीचा साक्षात्कार झालेली शर्मिष्ठा विदूषकासारखी माणसं दुःखाभोवती कड करून उभी राहतात. आणि तुझ्यासारखी माणसं मात्र अहंकाराच्या आणि क्रोधाच्या काळ्याशार पहाडावर पंख जळालेल्या गरुडासारखी तडफडत असतात, अगदी एकटी. सांग सांग, आपण एकटे निराधार आहोत असं अजून नाही वाटत तुला? वाटतंय. कुठल्याही दुःखापेक्षा हे दुःख अधिक मोठं आहे आणि यातून तुला मुक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तू कितीही म्हटलंस तरी तुझं आणि माझं नातं कधीही तुटणार नाही. कारण मी जीवाभावानं प्रेम केलं ना, ते देवयानी फक्त तुझ्यावर, फक्त तुझ्यावर. कचदेव, कचदेव, या क्षणाला मला तुमचा क्रोध हवाय. माझ्या क्रोधावर कोणाचा तरी क्रोध आदळावा आणि त्या आघातामधून निघणाऱ्या ठिणग्यांचा माझ्यावर पाऊस पडावा असं मला वाटतं. तुम्ही मला शाप द्या, शिव्या द्या, पण हे असं बोलून माझा चेंदा मेंदा नका करू. अगं, हाच तुझ्या मुक्ततेचा क्षण आहे. नाही, डोळ्यातलं ते पाणी लपू नकोस, अडवू नकोस. अगं, देवाच्या दयेचे थेंब आहेत ते. मान उचलून माझ्याकडे पहा, बघ. अगं बघ बघ, तुझं मगाचं अमंग रूप आता नाहीसं होऊ लागलंय. आश्रम वनाच्या लताकुंजातून निसर्गाच्या एखाद्या प्रसन्न शक्तीप्रमाणे संचार करणारी ती पूर्वीची देवयानी मला पुन्हा एकदा समोर दिसायला लागली. कचदेव, एका भयान स्वप्नातून मी जागी होते असं मला वाटतंय. देवी, माझ्याशी पत्नीचं नातं जोडावं अशी तुझी इच्छा होती, पण ती मला पूर्ण करता आली नाही. कुठलंही बंधन नसलेलं मैत्रीचं प्रेम हे अनेक बंधनात ओवलेल्या वैवाहिक प्रेमापेक्षा श्रेष्ठ, फार अधिक श्रेष्ठ आहे असं मी मानतो. हे प्रेम मी तुला आणि फक्त तुला अर्पण केलंय. तू कितीही म्हटलंस तरी कचदेवयानी हा समास काळाला देखील तोडता येणार नाही. हे मैत्रीचं नातं तू मनपूर्वक स्वीकारलं असतंस तर तुला ययातीबरोबर सुखानं संसार करता आला असता, पण तसं घडलं नाही. या अलौकिक प्रेमाची जात तू जाणलीच नाहीस. त्याचा निळा पिसारा कापून त्याला विवाहाच्या पिंजऱ्यात अडकवायचा तू प्रयत्न केलास आणि तो सफल झाला नाही, तेव्हा तुला असं वाटलं की आपला अपमान झाला. आधीच उग्र असलेला तुझा अहंकार दुखावला, जखमी झाला. त्यानं तुझ्या अवघ्या जीवनावरती आपल्या स्वामित्वाचं निशाण लावलं. तुझा संसार उधळला, ययातीला अधप्पाताच्या गर्तेकडे लोटलं आणि आज त्याचा बळीही घेतला. वणव्याच्या जाळाप्रमाणे जे वाटेतील त्याची राख रांगोळी केली त्या अहंकारानं, शर्मिष्ठेची, ययातीची आणि अखेर तुझी सुद्धा. त्यांच्यापेक्षा माझीच अधिक. नाही, पण कचदेव, आता मला उमगलंय. चहूकडून चेंगरणारे ते काळोखाचे चिरे आता हलके हलके दूर होत आहेत. पलीकडचा तो लाल सोनेरी उजेड मला लख्ख दिसू लागलाय. देवी, अहंकाराच्या अंधाराकडून विवेकाच्या प्रकाशाकडे जाणारा हाच तो मंगल क्षण. तमनिशेचा सरला, तमनिशेचा सरला, तमनिशेचा सरला. अरुण कमल प्राचीवर फुलले, अरुण कमल प्राचीवर फुलले. परिमल त्या गगनी भरला, तमनिशेचा सरला, तमनिशेचा सरला. पावन शिव जग अवघे झाले, पावन शिव जग अवघे झाले, पावन शिव जग, पावन शिव जग अवघे झाले, पावन शिव जग.
अवघे झाले पावन शिव जग पावन शिव जग अवघे झाले पावन शिव जग अवघे झाले तव दयेचा दीप रे तव दयेचा दीप रे अरुण कमल प्राचीवर फुलले अरुण कमल प्राचीवर फुलले अरुण कमल प्राचीवर फुलले अरुण कमल प्राचीवर फुलले परिमल त्या गगनी भरला तमनिशेचा सरला तमनिशेचा सरला तमनिशेचा 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 सरला पण कचदेव, मला एक सांगा, तुम्हाला अजूनही माझ्याविषयी आपुलकी वाटते? तुम्ही तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम करता? अगं पूर्वीपेक्षाही जास्त. ज्याला कोणतेही पाश नाही, ज्यात कोणत्याही अपेक्षा नाही, ज्याला वासनेचा स्पर्शही होत नाही आणि परस्परांच्या जीवनकोशात आक्रमण करण्याची ज्याला तिळमात्र लालसा नाही, असं प्रेम आहे. याच प्रेमासाठी वडिलांच्या पायावर हात ठेवून केलेली प्रतिज्ञा आज मी मोडणार आहे. संजीवनी मंत्राचा पहिला आणि शेवटचा उपयोग मी करणार आहे. शर्मिष्ठे, विदूषका, मी मंत्रोच्चार करतोय. माझ्या या मंत्राच्या यशासाठी तुम्ही देखील ईश्वराची प्रार्थना करा. उठा उठा, हात जोडा. आणि देवयानी, हां तू सुद्धा. हां नाही नाही कचदेव, या या पापकृत्याची मी जन्मदात्री आहे. माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत नाही पोचायची. परमेश्वरासंबंधी शंका बाळगू नकोस देवयानी. जे मनानं येतील त्यांच्यासाठी त्याच्या कृपेची दारं सदैव उघडी असतात. खरंच? अगं, हा केवळ ययातीच्याच नव्हे तर तुझ्या देखील पुनर्जन्माचा मंगल क्षण आहे. हात जोड, हात जोड आणि कर प्रार्थना. दशदिशात वास्तव्य करणाऱ्या हे अष्टपालांनो, पृथ्वीवरच्या मातीला पावन करणाऱ्या हे पार्थिव तत्वांनो, आकाशावर अधिपत्य गाजविणाऱ्या हे प्रकाश देवतांनो, हृदयस्थ उच्चारानं प्रकट झालेल्या माझ्या संजीवनी मंत्राला आपल्या विविध दयाशील शक्तींचे आशीर्वाद द्या आणि त्याचं आवाहन फलद्रूप करा. सेमं नो अध्वरं यज, सेमं नो अध्वरं यज, सेमं नो अध्वरं यज. सर्वात्मका 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 सर्वेश्वरा 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 सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया
जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्यया तिमिरातभा आदित्यया तिमिरातभा आदित्यया आदित्यया तिमिरात वा आदित्यया तिमिरात भा ऋग्वेदया हृदयात 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 भा सुजनत्वजा द्या आर्यता सुजनत्वद्या द्या आर्यता सुजनत्वद्या द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा दुरिता हरा दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा